नमस्कार मंडळी, मी हेमंत आणि तुम्ही बघता हेमंत एल्वेकर शो. वी विल बी थिंकिंग ऑफ स्क्रॅपिंग ऑफ रिझर्वेशन वेन इंडिया बिकम्स फेअर प्लेस. करंटली इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस. ही 3 वाक्य, पण या तिन्ही वाक्यांनी भारतीय राजकारणामध्ये एक खूप मोठा ट्विस्ट निर्माण केलेला आहे. ही तिन्ही वाक्य बोलली गेलेली आहेत राहुल गांधी यांच्या तोंडून. We will think of scrapping reservations when India is a fair place. And India is not a fair place. आणि राहुल गांधी जेव्हा 1 महिन्यापूर्वी अमेरिकेला गेले असताना, अमेरिका दौऱ्यावरती असताना, वॉशिंग्टन DC इथं विद्यार्थी मेळाव्यामध्ये बोलत असताना, त्यांच्यासमोर एका मुलाखतीला सामोरे जात असताना भारतीय राजकारणामधल्या विविध विषयांवरती ते बोलत होते आणि या बोलण्याच्या दरम्यान रिझर्वेशन संदर्भामध्ये त्यांनी आपली मतं व्यक्त केली. या तिन्ही वाक्यांचा नेमका अर्थ काय हे विरोधी पार्टीजना म्हणजे सत्ताधारी पक्षांना याचा अर्थ चांगला कळतो, परंतु त्यांनी या वाक्याचा खराखुरा अर्थ आपल्यासमोर मांडला नाही आणि एक फेक नॅरेटिव्ह त्यांनी तयार केलं आणि या फेक नॅरेटिव्हमधनं एक राहुल गांधी यांची आरक्षण विरोधी प्रतिमा त्यांनी निर्माण केली. राहुल गांधी यांची 3 वाक्य काय सांगतायत? ती 3 वाक्य असे म्हणतायत की आम्ही आरक्षण संपवण्याचा तेव्हाच विचार करू जेव्हा भारत हे फेअर प्लेस बनेल. आता फेअर प्लेस म्हणजे नेमकं काय? तर इथं आपण असं म्हणूया की जात पात, धर्म, वंश या सर्व भेदाभेदापासून मुक्त असलेला भारत, सर्वांना समान संधी देणारा, सर्वांची अवस्था चांगली असलेला भारत, जो ज्याच्यामध्ये फार मोठ्या समस्या नाही आहेत, खूप मोठ्या प्रमाणावरती समता निर्माण झालेली असेल, अशा पद्धतीचा फेअर जेव्हा इंडिया तयार होईल तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू. आणि पुढचं वाक्य त्यांचं असं होतं की सध्या आपला देश फेअर प्लेस नाही आहे, सध्या तशा प्रकारचा आपला देश नाही आहे. याचाच अर्थ आपला देश तसा नाही आहे, याचा अर्थ आता आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षण टिकावं अशी त्यांची भूमिका. परंतु त्यांच्या या भूमिकेचा, त्यांच्या ह्या वाक्यांचा एका वेगळ्या प्रकारे ट्विस्ट केलं गेलं या वाक्याला आणि ते वाक्य एक वेगळ्या पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह म्हणून ही वाक्य चालवली गेलीत किंवा राहुल गांधी यांच्याबद्दल एक फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं. अर्थात राहुल गांधी जेव्हा भारताच्या बाहेर जाऊन रिझर्वेशनबद्दल बोलतात आणि रिझर्वेशन टिकवण्याची भाषा जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्याच पक्षामधले इतर काही लोक कशी भूमिका घेतात त्याचं एक उदाहरण म्हणजे 2 दिवसापूर्वी लातूरचे विधानसभेसाठी उमेदवार असलेले अमित देशमुख यांनी आर्थिक निकषावरती आरक्षण असावं अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. अशा पद्धतीने त्यांचं स्टेटमेंट मीडियामध्ये आलेलं आपल्याला बघायला मिळतं. अर्थात जात हा निकष म्हणून आपल्या देशामध्ये आरक्षण निर्माण केलं गेलं, कारण हजारो वर्षापासून अनेक जाती या संधीपासून वंचित होत्या. अमानुष वागणूक त्यांना देण्यात येत होती, त्यांना माणूस म्हणून वागवण्यात येत नव्हतं आणि त्यांच्या विकासासाठी संधींची गरज असल्या कारणानं त्यांना आरक्षण देऊ केलं गेलं होतं. आणि आजही अनेक जाती या लाभापासून वंचित आहेत. अजूनही म्हणावा तितका या जातींचा विकास झालेला नाही आहे, म्हणून आरक्षण अजूनही असावं अशा पद्धतीची भूमिका काही व्यक्ती घेताना, काही संस्था घेताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुल गांधींनी सुद्धा अशीच भूमिका घेतलेली आहे. त्यांनी तर अशी मागणी केलेली आहे की जातनिहाय जनगणना करण्यात यावी आणि त्याचाच एक भाग म्हणून परवा आपल्याला सुद्धा वाचायला मिळालं असेल की एका वृत्तपत्रानं छापलं होतं की 2025 मध्ये जातनिहाय जनगणना होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार 2026 त्याचे रिझल्ट्स येतील त्याच्या दुसऱ्या वर्षी आणि त्यानुसार मग 2029 पासून वेगळ्या पद्धतीची मतदारसंघांची रचना वगैरे वगैरे, आरक्षणासंदर्भामधल्या भूमिका वगैरे घेतल्या जातील अशा पद्धतीची एक बातमी आपल्याला वृत्तपत्रांमध्ये परवा ऐकायला मिळाली. 1 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टनं एका पॅनलनं, सुप्रीम कोर्टाच्या एका पॅनलनं अनुसूचित जाती जमाती यांच्या उपवर्गीकरणाला त्यांनी समर्थन केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी अनुसूचित जाती जमातींना क्रीमी लेयर या क्षेत्राखाली त्यांनी आणलेलं आहे. अर्थात याचा खूप मोठा पडसाद देशभरामध्ये उमटलं आणि याला खूप विरोध पण झाला. परंतु त्याच वेळेला काँग्रेसचं तेलंगणा सरकार जे सत्तेवरती आहे
त्या सरकारचे मुख्यमंत्री डॉक्टर रेवांत रेड्डी यांनी कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आणि कोर्टाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करणारं आमचं पहिलं राज्य असेल अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं आणि कोर्टाच्या या निर्णयाचं त्यांनी समर्थन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या ज्या प्रचारसभा ठेवलेल्या आहेत, जो प्रचाराचा कार्यक्रम तयार केलेला आहे, या प्रचाराच्या कार्यक्रमामध्ये स्टार प्रचारक म्हणून जी अनेक नावं या त्यांच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये दिसतात त्यापैकी एक नाव डॉक्टर रेवांत रेड्डी यांचं सुद्धा आहे. याचा अर्थ राहुल गांधी तिकडं अमेरिकेमध्ये जातात, आरक्षण समर्थकाची ते भूमिका घेतात, पण त्याच वेळेला अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भानं उपवर्गीकरणाचा निर्णय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करणारं तेलंगणा नावाचं राज्य, त्या राज्याचे प्रमुख, सरकारचे प्रमुख डॉक्टर रेवांत रेड्डी यांना स्टार प्रचारक म्हणून ते प्रचारामध्ये उतरवतात. याचा अर्थ काय म्हणायचा मग, असा एक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. 1 ऑगस्टला जेव्हा सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिला त्यावेळेला आपल्या देशामध्ये गजब झाला. 9 ऑगस्टला भाजपामधलेच SC ST कम्युनिटीमधले सदस्य, खासदार हे नरेंद्र मोदी, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलेत. तेव्हा नरेंद्र मोदींनी त्यांना प्रॉमिस दिलेलं होतं की आम्ही कोर्टाचा निर्णय आम्ही स्वीकारणार नाही आहे आणि कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे आमच्यावरती बंधनकारक नाही आहे आणि आम्ही त्याची अंमलबजावणी करणार नाही, अशा पद्धतीचं त्यांनी तिथं प्रॉमिस दिलेलं होतं. परंतु आपल्याला शिंदे सरकारच्या कार्यकालाचा शेवटचा दिवस आपल्याला आठवावा लागेल. या शेवटच्या दिवशी अनेक GR पारित केले गेले आणि त्याच्यामध्ये एक GR असा पण होता, एक निर्णय त्यांचा असाही होता, तो म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणासंदर्भामध्ये इतर राज्यांनी काय भूमिका घेतलेली आहे, त्यांनी त्याची कशी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी 2 सदस्यीय एक समिती त्यांनी गठीत केलेली आहे. निवृत्त न्यायमूर्ती बदर यांच्या नेतृत्वाखाली ही समिती त्यांनी गठीत केलेली आहे. 2 सदस्य आहेत, अजून एक सदस्य आहेत त्या समितीमध्ये आणि या समितीला त्यांनी मान्यता दिलेली आहे. याचा अर्थ असा म्हणावा का, या समितीने दिलेल्या निर्णयानुसार पुढे जाऊन भाजपा सरकार किंवा महायुती सरकार हे पुढे जाऊन अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भानं, त्याचबरोबर त्यांना क्रिमी लेअरच्या अंडर आणण्यासंदर्भामध्ये ते पॉझिटिव्हली किंवा आपण म्हणूया की त्या संदर्भामध्ये त्यांचा निर्णय पक्का असेल का, असा एक प्रश्न आपल्यासमोर होतोय. एका बाजूला काँग्रेस जे आरक्षणाचं समर्थक आहे अशी भूमिका घेते, पण त्याच वेळेला काँग्रेसमधले काही नेते आर्थिक निकषावरती आरक्षण, त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भामध्ये त्यांच्या एका राज्यामध्ये तशा पद्धतीची अंमलबजावणी करणं, त्याचबरोबर मोदींनी उपवर्गीकरणाचा निर्णय बंधनकारक न मानणं, पण त्याच वेळेला मात्र त्यांच्या एका राज्यामधल्या सरकारनं मात्र उपवर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करणं, याच्यावरनं हे लक्षात येतं महायुती आणि महाआघाडी ह्या दोन्हीही आघाडी अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाच्या संदर्भातली त्यांची भूमिका ही सातत्यपूर्ण आहे असं दिसत नाही. आणि त्यामुळं या दोन्ही आघाडींच्या आरक्षणाच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये एक प्रकारचं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं दलितांमध्ये मिक्स प्रतिक्रिया निर्माण होत आहे आणि याचा फटका आघाडीला पण बसू शकतो, महायुतीला पण बसू शकतो आणि महाविकास आघाडीला पण बघू शकतो. अर्थात इंटरेस्टिंग प्रश्न हा असेल की 23 नोव्हेंबरला महायुतीचं सरकार येते का महाआघाडीचं सरकार येते. मित्रांनो नमस्ते, आपण इथंच थांबूया. परंतु मी जाता जाता एक विनंती करेन, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा.